नमस्कार मंडळी, ठरलं तर मगचा आजचा म्हणजे 16 जानेवारीचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. सुरुवातीला आपण पाहतोय की अश्विनने अर्जुनचे रिपोर्ट्स घेऊन आलेला असतो आणि अश्विन म्हणत असतो, दादा फायनली तुझे डिस्चार्जचे डॉक्युमेंट मी घेऊन आलेलो आहे बरं का. अर्जुन त्यावरती म्हणतो ग्रेट. मग अश्विन म्हणतो चला आता आपल्याला घरीच निघायचं आहे. आता सायली म्हणते हो माझंसुद्धा झालंच आहे सगळं. इतक्यातच चैतन्य तिथे येतो आणि म्हणतो काय पेशंट कसं आहे. अर्जुन म्हणतो पेशंट तू असशील, मी तर ओके आहे. आता चैतन्य म्हणतो ओके ओके बाबा. आता लगेच अर्जुन म्हणतो तू पोलीस स्टेशनला जाऊन आलास का सावंतांना महिपतचं कन्फेशन मिळालं का. आता चैतन्य विषय बदलतो आणि म्हणतो हे सगळं आपण घरी जाऊन बोलूयात का. अश्विन ते पेपर्स बघू बरं मला जरा. आता लगेचच अर्जुन म्हणतो 1 मिनिट काय लपवतोयस तू, हे बघ जे काय आहे ते मला पटकन सांगतो असं अर्जुन म्हणत असतो. आता तिथे अश्विन आणि सायली हे दोघेही असतात. अर्जुन म्हणतो सावंत मला काय म्हणाले हे मला ऐकायचे, बोल पटकन. चैतन्य म्हणतो हो झालंय बोलणं, महिपतनं पण अजूनही तोंड उघडलेलं नाही. आणि असं सांगितल्यानंतर चैतन्य म्हणतो अर्जुन अरे आपल्याला महिपतला आलेच करून काहीच मिळालेलं नाही आहे. अश्विन म्हणतो अरे तो पोलिसांना सुद्धा घाबरत नाही आहे. सायली म्हणते पण कधी ना कधी तर तो बोलवलेच भाऊजी. आहो तुम्ही आता इतका विचार करू नका, बरं चला आपण घरी निघूया. त्यावरती अर्जुन म्हणतो सायली तू एक काम कर, तू अश्विनसोबत ना घरी जा, मी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन महिपशी बोलतो जरा. सायली म्हणते अहो काहीतरीच काय, डॉक्टरनी तुम्हाला आराम करायला सांगितलं अजिबात नाही, तुम्ही घरी चला बरं. अश्विन भाऊजी सांगा बरं तुम्ही. अश्विनसुद्धा म्हणतो काय करतोय दादा तू, घरी चल बरं पहिल्यांदा. अर्जुन म्हणतो अश्विन तू तरी समजून घे ना. आणि अर्जुन पुढे म्हणतो बायको प्लीज तू चिडू नकोस ना का माझ्यावरती. मी पटकन घरी जातो आणि पटकन येतो, आय प्रॉमिस मी कम्प्लिटली आराम करतो. सायली म्हणते अहो पण तुमचा हात. तर अर्जुन म्हणतो अगं अजिबात दुखत नाही आहे, म्हणून तुम्हाला डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला आहे ना, आणि हा आहे ना माझ्यासोबत, आम्ही एकत्रच असू असं चैतन्याकडे हात करून अर्जुन म्हणत असतो. सायली म्हणते हे बघा मी तुमच्या तब्येतीच्या बाबतीत कोणताही हलगर्जीपणा ऐकून घेणार नाही. त्यावरती अर्जुन म्हणतो हे बघ तुला ना माझी शपथ आहे, मला ना आता जाऊ दे. मग आपण आता एवढा मोठा विजय प्राप्त केला आहे, आपण आता जिंकतच आलो आहे आणि आता त्या मास्टर माइंडचं नाव आपल्याला आता कळणं खूप गरजेचं आहे, तर मला जाऊ दे. आता यावरती सायली गप्पच असते. अर्जुन म्हणतो सायली तू गप्प आहेस याचा अर्थ की तू तयार आहेस, थँक्यू मी आलोच असं म्हणून इतकं फास्ट तिथून पळून जातो की तो सायलीला बोलायला काही वेळच देत नाही. सायली म्हणते अहो चैतन्य भाऊजी. चैतन्य म्हणतो वहिनी तू काही काळजी करू नकोस मी बघतो असं म्हणून हे दोघंजण पोलीस स्टेशनला जातात. आता आपण दुसरा सीन बघतो. तर दुसऱ्या सीनमध्ये आपण पाहतोय अर्जुन पोलीस स्टेशनला पोचलेला असतो आणि महिपतला म्हणत असतो कम्प्लिटली अडकलाय तो, असा वेळ घालून काही होणार नाही आहे. आणि पुढे म्हणत असतो की 22 वर्षांपूर्वी किल्लेदार फॅमिलीचा ॲक्सिडेंट तूच घडवून आणला होतास, हे तू कन्फेस केलंयस. पण मला माहिती आहे की हे तू मुद्दाम स्वार्थापोटी केलेलं नाही आहेस, तुझा कोणीतरी बॉस आहे असं अर्जुन महिपतला म्हणत असतो की ज्यांनी तुला सुपारी दिली म्हणून. तर सांग महिपत की कोण आहे तो बॉस असं महिपत विचारत असतो, पण अर्जुन फक्त त्याच्याकडे बघतच असतो. अर्जुन पुढे म्हणतो की बोल ना, अरे का वाचवतोयस तू त्याला, आणि त्याला वाचून तुझा काय फायदा आहे. तू जर का त्याला माझं नाव सांगशील ना तर त्या मास्टर माइंडचं तर तुझी शिक्षा कदाचित कमी होऊ शकते. आय प्रॉमिस. कायद्यात बसेल ती सगळी मदत मी तुला करेन, त्या मास्टर माइंडचं नाव मला सांग असं काहीसे अर्जुन म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो की मी तुला शेवटचं विचारतोय, तुला सुपारी देणाऱ्या माणसाचं नाव काय आहे महिपत. आता महिपत फक्त अर्जुनकडे बघत असतो आणि आपण इतक्यातच बघतोय की नागराज पोलीस स्टेशनमध्ये येतो आणि त्या खिडकीतून आतमध्ये महिपतकडे बघतो. आता महिपतचं सुद्धा लक्ष नागराजकडे जातं आणि समोर बसलेला महिपत कोणाकडे तर बघतो हे अर्जुन पाहतो आणि अर्जुन बघतो तर खिडकीमध्ये नागराज असतो. आता अर्जुनच्या लक्षात येतं की महिपत हा नागराजकडे बघतोय म्हणून, आणि नागराजने खिडकीच्याच गजाला त्याचा हाताचा घट्ट आवळलेला असतो जेणेकरून तो दाखवत असतो की मी रागात आहे म्हणून. आणि इकडे अर्जुन म्हणत असतो की महिपतला नागराज काकाचं नाव सांगायचं असेल का असं काहीचा विचार अर्जुन करत असतो. आता आपण दुसरा सीन पाहतोय तो म्हणजे सुभेदारांच्या घरातला. आता सुभेदारांच्या घरामध्ये प्रिया इथं विचार करत उभारलेली असते. हॉलमध्ये म्हणत असते की महिपतनं जर का नाव सांगितलं ना तर मला ना जेल होईलच, पण त्या अगोदर हे सुभेदार आहेत ना हे सगळेजण मला घराच्या बाहेर काढतील. आता हल्ली अश्विनसुद्धा माझ्या बाजूने बोलत नाही, पण या सुभेदारांना इंट्रेस करावंच लागेल. आणि या सुभेदारांना इम्प्रेस करायचं असेल तर एकच उपाय आहे, तो म्हणजे स्वयंपाक असं प्रिया ठरवते आणि डायरेक्ट किचनमध्ये जाते ओढणी वगैरे बांधून आणि म्हणते विमल म्हणते काही हवं आहे का. तर प्रिया म्हणते
म्हणते मी सगळ्यांसाठी नाश्ता बनवणार आहे. आता लगेचच विमल जोरात ओरडते ना काय म्हणून. तर प्रिया म्हणते एवढं जोरात ओरडण्यासारखं मी काही बोलले नाही आहे, मला फक्त सगळ्यांसाठी नाश्ता बनवायचा आहे. मला सांग पोहे कुठे असतात, आणि हो कांदे आणि मिरच्या काढून ठेव. त्यावरती विमल सांगते त्या डब्यात आहेत पोहे, आणि म्हणते पोहे आधी भिजवावे लागतील हां. तर सायली तर लगेचच प्रिया म्हणते हो. आता हे नक्की म्हणते गेला माहितीसुद्धा नसतं की पोहे करताना अगोदर पोहे भिजवायचे असतात, आणि म्हणते माहिती मला काहीतरीच काय सांगते. ते आता विमल म्हणते आणि तन्वीताई पोहे तयार झाले ना की वरून कोथिंबीर आणि ओलं खोबरं पेरायचं हं. तर प्रिया तिला म्हणते तुला काय वाटतं मला साधे पोहे तयार करता येत नसतील, चल जा तुझ्या कामाला जातो, असं म्हणून प्रिया आता विमलला तिथून पाठवून देते. आणि आता ही पोहे करणार असते. आज त्या पोह्यांचं नक्की सुभेदारांचं काय होतंय ना हे आपल्याला पुढे कळणारच आहे. आपण बघतोय की आता इकडे प्रिया जी आहे तर ती किचनमध्ये काम करायला लागती. ते कांदा आणि ती जे लिंबू असं काही चिरत असते की ते बघूनच आपल्याला कळते की ते पोहे कसे बनणार आहेत म्हणून. आता हे सगळं प्रिया करत असते, आणि इतक्यातच आपल्याला दाखवलेला आहे दुसरा सीन. तर दुसऱ्या सीनमध्ये आपण बघतोय की नागराज येऊन खिडकीजवळ थांबलेला असतो, आणि अर्जुन पोलिसांना खुणवतो की त्याला आत घेऊन या म्हणून. आता आपण पाहतोय की पोलीस आत रूममध्ये जातात जिथे महिपत आहे तिथे, आणि डायरेक्ट नागराजला आतमध्ये घेऊन जातात जिथे महिपत आहे तिथे. आणि नागराजला म्हणतो लगेच सुमन कुठे आहे, महिपत सांग माझी सुमन कुठे आहे, मला माहिती आहे तूच तिला किडनॅप केले, सांग बोल सुमन कुठे. असा जोरजोरात नागराज बोलत असतो आणि म्हणत असतो अरे जरा तरी लाज बाळग ना, कधी काळी आपली मैत्री होती तिची थोडी तरी चाट ठेव, लाज बाळग, असा नागराज बोलत असतो. आता अर्जुन आणि पोलिसांचे एक्सप्रेशन दाखवलेले आहे तिथं. नागराज म्हणतो अरे मी तुझ्याशी संबंध तोडले, मी तुझी मैत्री तोडली म्हणून तू तिला किडनॅप केलंस, तिला शिक्षा दिलीस, अरे सांग ना माझी सुमन कुठं आहे सांग ना. म्हणून नागराज आता ओव्हर ॲक्टिंग करायला लागतं, आणि हे सगळं आता अर्जुनच्या लक्षात येत असतं. आणि महिपत फक्त नागराजकडे तिरके डोळे करून बघत असतो, कारण महिपतचे हात अडकलेले असतात ना. आता आपण लगेचच घरचा सीन बघतोय. तर तन्वी ही जी प्रिया आहे तर ती किचनमध्ये पोहे बनवत असते, आणि तितक्यातच पूर्णाजी तिथे येऊन बसतात, आणि पूर्णाजी म्हणतात विमल मला जरा दूध आणून दे ग. आता हे सायली आता ही प्रिया जी आहे तर ती कांद्याच्याच हाताने दूध घेऊन येते पूर्णाजींसाठी. आता पूर्णाजी बघतात तर प्रिया दिसते. पूर्णाजी म्हणतात तू इथे काय करतेस. प्रिया म्हणते मी सगळ्यांसाठी पोहे करते. पूर्णाजी मला मान्य आहे की मला ठरवून दिलेल्या वेळेच्या व्यतिरिक्त किचनमध्ये जाणं अलाउड नाही आहे, पण आपल्या माणसांसाठी जर का काही करावंसं वाटलं तर करू ना मी. आता असं म्हणल्यानंतर पूर्णाजी ते ग्लास हातात घेतात आणि म्हणतात अगं तुझ्या हाताला कांद्याचा वास येतोय. तर प्रिया हाताचा वास घेते आणि म्हणते हो ते पोह्यासाठी मी कांदे चिरते ना म्हणून. आणि पूर्णाजी म्हणतात आणि त्याच हाताने तू दूध आणलंस. तर प्रिया म्हणते अरे मी हात धुवायचे विसरले हां सॉरी. त्याच्यानंतर पूर्णाजी हो म्हणतात लगे प्रिया दूध म्हणून पळत आतमध्ये जाते. तिने दूध तापायला ठेवलेलं असतं, जाते आतमध्ये आणि पटकन गॅस बंद करते, पण दूध कांद्याच्या वास लागल्यामुळे लगेचच नासलेलं असतं. अरे यार आता ही प्रिया त्या दुधाकडे बघते आणि म्हणते की अरे दूध तर नासलं, एक काम कसं काय दड होत नाही आहे माझ्याकडून, पण ती काहीच बोलत नाही. इकडे पूर्णाजीना सुद्धा दुधाचा वास एकदम घाणेरडा येतो, त्यामुळे तेही दूध पित नाहीत, दूध तसंच बाजूला ठेवून टाकतात. आणि प्रिया आता तिचे पोहे बनवण्याचं काम करत असते. आणि आता आपण बघतो इकडे पोलीस स्टेशनमध्ये नागराज अक्षरशः महिपतच्या अंगावरती धावून जातो, अरे सांग ना माझी सुमन कुठं आहे म्हणून. आता पोलीस नागराजला आवडत असतात, पोलीस म्हणत असतात शांत व्हा प्लीज आणि आरडाओरडा करू नकात. लेकिन नागराज म्हणतो कसं शांत राहू मी, माझी बायको गायब आहे, शोधून थकलोय हो मी. आता अर्जुन सगळे नागराजच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघत असतो. नागराज म्हणत असतो की मला माहिती आहे या माणसानेच माझ्या बायकोला किडनॅप केलंय, याला मारा झोडा आणि थर्ड डिग्री द्या याला, असं नागराज जोरजोरात ओरडत असतो आणि अगस्ताळेपणा करतो आणि म्हणतो की याला भरपूर थर्ड डिग्री द्या, याला मारा आणि फासावर चढवा. नागराज म्हणत असतो याला मारा जोडा, माझी बायको कुठे आहे ते आधी विचार आणि नंतर याला फासावर द्या. असा आता नागराजचा अवतार बघून महिपत म्हणतो मग तुम्ही काय म्हणत होते सुभेदार साहेब, असं आता महिपत म्हणतो आता लगेचच मला सुपारी कोणी दिली त्याचं नाव. तर अर्जुन म्हणतो सांगणारच. इतक्यातच नागराज इतका घाबरतो ना, त्याला वाटतं की नाव सांगतोय का काय. लगेच नागराज ओरडायला लागतो सांगच तू महिपत, कोण उठलंय माझ्या दादाच्या जीवावरती, कोणी वाटोळ केलंय माझ्या दादाच्या आयुष्याचं, सांग महिपत, आणि खरं सांग महिपत, तुला तुझ्या मेलेल्या मुलीची शपथ आहे. असं काहीतरी नागराज आता धिंगाणा करायला लागतो आणि खूपच आरडाओरडा करायला लागतो. आता हे सगळं कळल्यानंतर महिपत
आता हे सगळं कळल्यानंतर महिपत घाबरतो आणि गप्प बसतो. इतक्यात अर्जुन म्हणतो, बोल महिपत, तुला तो अपघात करायला कुणी सांगितलं होतं? आता पोलीस सुद्धा बघत असतात. नागराज म्हणतो, हां बोलणार आहे आता का गप्प बसलाय, बोल. आता नागराज मुद्दाम महिपतला उकसवत असतो आणि नागराज पुढे म्हणत असतो, हां हीच ती वेळ आहे महिपत सत्य बोलण्याची, जी काही पापं केलीस ना तू आत्तापर्यंत, आणि त्यामुळे तुझ्या पोरीला हे ते सगळं भोगायला लागलं. इनडायरेक्टली नागराज महिपतला धमकी देत असतो की तू जर नाव सांगितलं तर मी साक्षीला जिवंत ठेवणार नाही म्हणून. नागराज पुढे म्हणतो की जेलमध्ये मुलगी तुझी मेली आहे महिपत, तिच्या आत्म्याला शांती मिळायला हवी आहे, तडफत असेल ती, त्रास होत असेल तिला, खरं बोल महिपत, खरं बोल. असं आता नागराज मुद्दामून आरडाओरडा करत असतो आणि म्हणतो की तुझ्या पापाची शिक्षा साक्षीला मिळाली, मेली, जेलमध्ये मेली, असं काहीतरी तो सुचवत असतो. आता अर्जुन फक्त महिपतच्या चेहऱ्या ऑब्झर्व करत, महिपत बरोबर नागराजचा सुद्धा चेहरा जो आहे तर तो अर्जुन बारकाईने बघत असतो या दोघांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन. आणि आता आपण पुढे बघतोय की महिपतला आठवायला लागतं की मागे नागराजने एक धमकी दिलेली असते की तू जर का माझं नाव घेतलंस तर तुला असा साक्षीचा एक फ्युनरल व्हिडिओ तुला बघायला मिळेल. आता हे सगळं आठवून महिपत म्हणतो, नाग्या मला आढून धमकी देतोय पण मला माझ्या साक्षीसाठी गप्प बसावंच लागेल. आणि महिपत म्हणून गप्प बसतो. आता लगेच आपण बघतोय की आता अर्जुन जो आहे तर तो अर्जुन आता बोलायला लागतो नागराजला. आता अर्जुन म्हणत असतो नागराजला की नागराज काका, मी आणि इन्स्पेक्टर सावंत विचारू महिपतला, पण तू आत कशाला आलास, असं अर्जुन नागराजला म्हणत असतो. नागराज म्हणतो, अरे राहुलं नाही रे, मला राहुलं नाही, असं आता ॲक्टिंग करायला लागतो नागराज आणि म्हणतो, माझी बायको कुठे हो, मला माहिती नाही हो, कुठल्या अवस्थेत आहे माझी बायको आणि मी घरात बसून राहू, असं आता नागराज म्हणत असतो. त्यावेळेस अर्जुन पुन्हा महिपतकडे बघतो. तर महिपतचा चेहरा असा असतो की काही डोंगाड आहे हा माणूस म्हणून, आणि हे भाव सगळे अर्जुनला कळतात. नागराज म्हणत असतो, माझ्या बायकोला जिवंत ठेवलंय की मारून टाकलंय हे सुद्धा मला माहीत नाही आणि मी घरात बसून राहू का रे, आता असं म्हणत असतो. इतक्यातच अर्जुन सावंतांना खुणवतो की त्याला बाहेर घेऊन जावा म्हणून. आता सावंत सगळे त्याला ओढत बाहेर नेत असतात आणि नागराज धमकी देत असतो की माझ्या बायकोच्या केसाला जरी धक्का लावला ना तर तू आहे आणि मी आहे. आणि नागराज पुन्हा खिडकीतून धमकी द्यायला लागतो, तडपडून मरशील तू महिपत, तुला तुझ्या मुलीची शपथ आहे, नाहीतर तिच्या आत्मासुद्धा जसा तडपतोय तसा तू सुद्धा तडपून मरशील, असं काहीसं नागराज पुन्हा एकदा खिडकीतून जात बोलत असतो. आणि पोलीस एकदम ओढत असतात नागराजला आणि ओढून अक्षरशः पोलीस स्टेशनच्या बाहेर काढतात. आणि महिपतचा चेहरा आपल्याला दाखवलेला आहे. पुन्हा महिपत शांत बसतो, काहीही उत्तर देतच नाही अर्जुनला. आणि आता आपण पुन्हा घरचा सीन बघतोय. आता दुसरा सीन दाखवला सुभेदारांच्या घरातला. सुभेदारांच्या घरामध्ये अस्मिता म्हणत असते, डॅड अर्जुनला डिस्चार्ज मिळाला का? आता प्रतापराव म्हणतात, हो माझं अश्विनशी बोलणं झालं आहे. माझं जेव्हा त्याच्याशी बोलणं झालं त्यावेळेस तो अर्जुनचे डिस्चार्ज पेपर्स कलेक्ट करत होता. आता हे सगळं प्रियासुद्धा ऐकत असते. आता प्रतापराव म्हणतात, आता थोड्याच वेळात तो आणि सायली अर्जुनला घेऊनच येतील. त्यावरती आता पूर्णाजी म्हणतात, अस्मिताला ये बाळा, बस येते सोप्यावरती म्हणून. आता कल्पनाताई म्हणतात, तू बस, मी आता तुझ्यासाठी दूध आणि नाश्ता घेऊन येते. आणि इतक्यातच आपण बघतोय कल्पनाताईंचं लक्ष जातं प्रियाकडे. त्या फक्त खुणवतात पूर्णाजीला. पूर्णाजी म्हणतात, नाश्ता बनवते म्हणे ती. आता असं म्हणल्यानंतर कल्पनाताई तर तोंडच वाकडं करतात. त्यावरती प्रिया म्हणते, अगं पूर्णाजी असं काय म्हणतेस, मी खरंच पोहे बनवते ग. अस्मिता तर तोंडालाच हात लावते. प्रिया म्हणते, आई तुम्ही बसा, 5 मिनिटात पोहे रेडी होतील. आता प्रतापरावांना सुद्धा आश्चर्य वाटत असतं. आता इतक्यातच सायली आणि अश्विन दोघेही येतात आणि लगेचच कल्पनाताई म्हणतात, हे काय अर्जुन कुठं आहे? तर सायली म्हणते, तुमच्या मुलाला कामाशिवाय काही दुसरं सुधारतं आहे का? तर ते लगेचच हॉस्पिटलमधून ते डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्येच गेले आहेत, असं काही सायली सांगत असते. प्रतापराव म्हणतात, अरे कमालच करतोय अर्जुन. अश्विन, अरे अर्जुन नक्की बरा आहे ना रे? तर अश्विन म्हणतो, हो डॅड बरा आहे, मी पुढचे काही दिवस ड्रेसिंग त्याचं घरीच भरेन, घरीच मी त्याचं ड्रेसिंग बदलेल, आठवडाभरात त्याची जखम भरेल. आता त्यानंतर सायली म्हणते की आई मी आलीच, नाश्ता आवरून येते आणि नाश्ता बनवते. इतक्यातच सायली मुद्दाम भांडण्याचा आवाज करते, सगळ्यांचं लक्ष तिकडं जावं म्हणून. आणि आता कल्पनाताई सायलीला खुणवतात, बघ आज ती किचनमध्ये काम करते म्हणून. आणि आपण पाहतोय की लगेचच दुसऱ्या सीनमध्ये आपण बघतोय की अर्जुन पोलीस स्टेशनमध्ये असतो आणि मनाशीच बोलत असतो की महिपत मला आज ऑलमोस्ट त्या सूत्रधार जो कोणी आहे त्याचं नाव सांगायलाच तयार झालेलाच होता, पण नागराज काकाने साक्षीची आठवण केल्यानंतर तो गप्प का झाला, असं काहीतरी अर्जुन विचार करत असतो.
असतो. इतक्यातच त्याला चैतन्याचा फोन येतो. आता चैतन्याचा फोन उचलतो आणि अर्जुन म्हणतो, हां बोल ना. आता लगेच चैतन्य म्हणतो, माझा कॉल संपलाय, तुझं काम झालं असेल तर आपण निघायचं का? तर अर्जुन म्हणतो, ॲक्च्युली नाही, कारण मैपतने काहीच सांगितलं नाही, पण तरी पण आता आपण निघू, जाऊ ऑफिसला. चैतन्य म्हणतो, ऑफिसला? अजिबात नाही, आता आपल्याला सरळ घरी जायचे. अर्जुन म्हणतो, 1-2 तासासाठी जाऊ, जरा आपण आपलं काम करू. चैतन्य म्हणतो, नाही म्हणजे नाही, तुला सरळ घरी घेऊन यायचं असं स्ट्रिक्ट ऑर्डर आहेत माझ्या सायली वहिनीकडून. आणि अर्जुन म्हणत असतो, अरे पण ऐक ना. तर चैतन्य म्हणतो, आणि सायली वहिनीने मला माझ्या जबाबदारीवरती तुला इथं पाठवलेलं आहे, त्यामुळे मला तिचा राग परवडणार नाही. आणि तुला परवडणार आहे का तिचा राग? तर अर्जुन म्हणतो, ॲक्च्युली नाही. मग चैतन्य म्हणतो, झालं तर मग बाहेर ये पटकन, आता आपण निघूया. अर्जुन म्हणत असं, अरे ऐक तर माझं, आपण तिला सांगूया. पण चैतन्य तिचं ऐकत नाही आणि फोन ठेवूनच टाकतो. आणि आता आपण दाखवलेलं आहे घरचं सीन. आता घरच्या सीनमध्ये अश्विन डायरेक्ट किचनमध्ये जातो ना आणि म्हणतो, तन्वी अगो तू आणि किचनमध्ये? कारण आता अश्विनला सुद्धा आश्चर्य वाटतं. हां, अश्विन म्हणतो, तन्वी तू आणि किचनमध्ये? तर प्रिया म्हणते, हो, ही स्वयंपाक करण्याची माझी वेळ नाही आहे, पण सगळ्यांसाठी पोहे बनवते, गरमागरम आहेत, खाऊन घ्या. हां. तर अश्विन सुद्धा हसत हसत म्हणतो, आज सूर्य नेमका कोणत्या दिशेला उगवलाय ते बघायला हवंय. तर प्रिया म्हणते, आज अश्विन उगं टोमणे मारू नकोस. हां. आणि पुढे म्हणते की सुमन काकू सापडत नाही आहे, तर सगळ्यांचा जरा मूड ऑफ आहे ना, तर म्हणून मी म्हटलं की पोहे बनवावेत म्हणून. आणि अशा वेळेला आपणच आपल्या एकमेकांची काळजी घ्यायला हवी, हे दावे बाजूला ठेवायला हवेत ना. आता हे ऐकून घरच्यांचे चेहरे तर अगदी भुया उंचावत असतात. पुढे प्रिया म्हणते, तसंही मी तुम्हाला फार काही मदत नाही करू शकत, पण निदान नाश्ता तरी बनवूया असं म्हटलं, म्हणून मी नाश्ता करते रे. आता याच्यावरती लगेच कल्पनाताई म्हणतात, मी दूध घेऊन येते हां स्मिता तुझ्यासाठी. म्हणून कल्पनाताई लगेच दूध घ्यायला किचनमध्ये येतात आणि दुधाचं झाकणवरचं आहे पातेल्यावरचं ते काढून बघतात, तर दूध तर सगळं खराब झालेलं असतं. त्या म्हणतात, अरे देवा, हे दूध कसं काय नसलं? आता तन्वी तिथंच असते, पण तन्वी सांगत नाही की तिच्यामुळेच दूध नसलंय म्हणून. आता लगेच पूर्णाजी म्हणतात, तन्वी स्वयंपाकघरात आहे म्हटल्यानंतर दुसरं काय होणार? आणि अस्मिता हसायला लागते. आता अश्विन सुद्धा बघायला लागतो ना लगेच प्रियाकडे. प्रिया म्हणते, नाही नाही नाही, माझं लक्ष होतं दुधाकडे, मला नाही माहिती दूध कसं नसलं ते, माझं लक्ष होतं. आता असं म्हणल्यानंतर कल्पना ते काहीच बोलत नाही, डायरेक्ट तिथून येतात आणि अस्मिता शेजारी उभे राहतात. आता काय बोलणार, दूधच नसले नंतर. सायली म्हणते, आई मी आले समोर. आता सायली सुद्धा वरती निघून जाते. आता हे सगळं बघितल्यानंतर अश्विन प्रियाला म्हणतो की प्रिया, हे बघ, तू घरच्यांच्यासाठी तन्वी तू अगदी मनापासून सगळ्यांची काळजी घेत जर का असशील ना तर चांगलंच आहे हं ते, असं अश्विन म्हणत असतं. आणि हे बघून मला खरंच खूप बरं वाटतंय, असं अश्विन आपलं इनोसंटली बोलत असतं. मग प्रिया म्हणते, मग तुझा आता माझ्यावरचा राग गेला ना? तर अश्विन तिला काहीच बोलत नाही, म्हणतो की मी फ्रेश होऊन येतो. म्हणून अश्विन अक्षरशः तिथून निघून जातो आणि प्रिया त्याच्याकडे बघतच राहते. आता आपण दुसरं सीन बघतोय की सुमनचं इथं तोंड जे आहे तर नागराजने तोंडातला बोळा काढलेला असतो. लगेच सुमन बोलायला लागते, म्हणते, लाज वाटते मला की तुम्ही माझा नवरा आहे ते, तुम्ही इतक्या खालच्या पातळीवरती उतराल असं मला कधीच वाटलं नव्हतं. नागराज म्हणतो, मला सुद्धा वाटलं नव्हतं की तुझ्यातली मस्ती अजूनही एवढी शिल्लक आहे ते, असं नागराज म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो की एवढं काही घडून गेलं पण सुमन अजून तू बोंबलतीस आहेस, माझ्या नजरेला नजर देऊन बोलतेस तू, सॉलिड आहेस हां तू, मानलं मी तुला. सायली आता सुमन म्हणते, तुमच्यातलं माणूस साप मेलाय का हो, राक्षस झालाय तुम्ही, राक्षस, असं सुमन ओरडत असते. आता तिच्या तोंडातला बोळा काढलेला असता. पुढे सुमन म्हणते, का आधीपासूनच तुम्ही तसे होतात आणि मी डोळे जाग करत आले. आता नागराज लगेच ॲक्शन करतो, काय माहिती म्हणून. यावरती सुमन नागराजला म्हणते की भाऊजींचा ॲक्सिडेंट तुम्हीच तर केला नसेल ना? आणि पुढे म्हणते, थांबली म्हणते हां सुमन आता हे वाक्य, की भाऊजींचा ॲक्सिडेंट तुम्हीच तर नसेल ना केला. आणि नागराज फक्त अगदी तिच्याकडे एकदम बघतो शॉकिंग होऊन. आणि सुमन म्हणते, सगळं लक्षात आलंय हं माझ्या. आणि आपण लगेच दुसरा सीन पाहतोय, पुन्हा सुभेदारांच्या घरातला प्रिया येते, पोहे घेऊन येते आणि म्हणते, आई पोहे घ्या ना. त्या म्हणतात, मी नंतर घेते. मग अस्मिता घे ना, म्हणून अस्मिताला पोहे देते, अश्विनला पोहे देते प्रिया. आणि आता या दोघांना पोहे दिल्यानंतर प्रिया म्हणते, पूर्णाजी अगं हे काय, पूर्णाजी हे काय तू पोहे घेतले नाहीस का, घे पोटभर खावा आणि सगळ्यांनी सांगा हं मला पोहे कसे झाले ते, असं प्रिया म्हणत असते. इतक्यातच अर्जुन आणि चैतन्य दोघेही येतात. प्रतापराव म्हणतात, अर्जुन ये, अरे बस ना तू, असं म्हणतात. आता अर्जुन सोप्यावरती अस्मिताच्या शेजारी जाऊन बसतो, अजूनही त्याचा हात दुखतच असतो. प्रतापराव म्हणतात, बरा आहेस ना तू? अर्जुन म्हणतो, हो डॅड, कम्प्लिटली. पूर्णाजी म्हणतात, अरे आज सकाळी आम्ही सगळेजण तुला बघण्यासाठी हॉस्पिटलमध्ये येणारच होतो, पण तेवढ्यात कळलं की तुला डिस्चार्जच मिळाला आहे म्हणून, असं पूर्णाजी म्हणत असतात. चैतन्य
चैतन्य म्हणतो, मी आज डॉक्टरांना सांगितलं की मी म्हटलं की मला सायली वहिनीच्या हातचे पोहे खायचे, तर त्यावेळेस लवकरात लवकर डिस्चार्ज द्या, असं चैतन्य म्हणत असतो. आता सगळेजण हसायला करतात. त्यावर अस्मिता म्हणते, चैतन्य तू बसच नाश्ता करायला, पण फक्त ना आज पोहे सायलीच्या हातचे नाही तर तन्वीच्या हातचे आहेत, असं अस्मिता म्हणते. चैतन्य तर इतका घाबरतो ना, आणि चैतन्यासोबत अर्जुनसुद्धा घाबरतो. प्रिया लगेच म्हणते, ये ना चैतन्य, तोही बस, तुमच्या दोघांसाठी मी पोहे आणते हमी, असं म्हणते. आता चैतन्य हो म्हणतो, पण चैतन्य आणि अर्जुन इतके घाबरलेले असतात. चैतन्य तर अक्षरशः आभारच मानतो, देवाची देवा आता मला वाचव म्हणून. आता चैतन्य आणि अर्जुनचे हावभाव जे आहेत तर ते आज बघण्यासारखे आहेत. पुढे पूर्णाजी म्हणतात, पण अर्जुन हॉस्पिटलमधून परस्पर पोलीस स्टेशनला जाण्याची काही गरज होती का? यावर त्याचा अर्जुन म्हणतो, हो आजी, कारण महिपत पोलिसांच्या ताब्यात आहे आणि तो काही केलं तोंड उघडत नाही आहे, सो त्यासाठीच मी तिथे गेलो होतो. आता असं दाखवल्यानंतर हे सगळं प्रिया ऐकत असते. पुढे अर्जुन म्हणतो, कारण त्याच्याकडून आपल्याला मास्टर माइंडचं नाव काढून घ्यायचे, असं म्हणत असतो. प्रिया अगदी बारकाईने ऐकत असते अर्जुन काय म्हणतोय ते. प्रतापराव म्हणतात, अरे अर्जुन, पण पोलीस आहेत ना त्याच्यासाठी, तू तिथं जाऊन काय होणार आहे, तिथं जाऊन काय उपयोग झाला का? अर्जुन म्हणतो, आज नाही काय उपयोग झाला, पण लवकरच होईल, असं अर्जुन सांगत असतो. प्रिया खूपच ऐकत असते हे सगळं. आणि आता अर्जुन नागराज काय तिथं हॉस्पिटलमध्ये बोला ना, हे सगळं आठवून म्हणत असतो की ॲक्च्युली ना डॅड, महिपत सगळं असं वाटत होतं की महिपत आज सगळं सांगणारच होता, पण नंतर ना माहीत नाही की तो परत काय झालं, तो अचानक गप्प झाला, असं अर्जुन सांगत असतो. इतक्यातच सायलीसुद्धा तिथे येते. आणि आता आपण बघतोय की सगळ्यांनी फक्त एक्सप्रेशन दिलेले आहेत. आणि अर्जुन पुढे म्हणतो की पण अजून किती दिवस तो गप्प राहणार आहे, आज नाही तर उद्या तर तो तोंड उघडेलच, असं अर्जुन म्हणत असतो. आणि हे सगळं सगळ्यांना पटत असतं, म्हणजे तसे हावभाव दाखवले चेहऱ्यांचे. आणि आता आपण पुढे बघतोय ठरलं तर मगचा आजचा भाग इथेच संपलेला आहे. आणि उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की नागराज म्हणत असतो सुमनला की माझं डोकं भडकवायचं नाही आहे सुमन, आणि सुमन म्हणते तुम्हाला हवं ते करा, पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत मी जिवंत आहे ना तोपर्यंत तुमचं सत्य जगाला मी ओरडून सांगतच राहणार. आणि प्रिया नागराजला सल्ला देत असते की आपण असं काहीतरी करायला हवं आहे की महिपत जेलमध्येच नाही तर मरेपर्यंत आपल्या विरोधात तोड उघडताच कामा नये. आता नागराज म्हणतो आपल्याकडे एकच हुकमाचा इक्का आहे. आता प्रिया म्हणते आणि तोच आपल्याला वापरायचा आहे. आणि दाखवलेला आहे पुन्हा की अर्जुन जो आहे तर तो महिपतला म्हणत असतो की तुला काय वाटतं महिपत, की तू आम्हाला डिटेल्स काही सांगितले नाही, तू काही बोलला नाहीस तरी आम्ही त्या मास्टर माइंडला शोधून काढणारच, तू त्याची काळजी करू नकोस, कारण आमच्याकडे सुद्धा काहीतरी डिटेल्स आहेत, असं अर्जुन म्हणालेला असतो. आणि एवढंच दाखवलेलं आहे उद्याच्या भागात. तर प्रेक्षकांना तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अजूनही खूप माझे प्रेक्षक आहेत त्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही. भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत टेक केअर, बाय.